आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळं कसं आरामात चाललं होतं. माझा तर ना खूपच जास्त हेअरफॉल चालू आहे, म्हणून ना एक रेमेडी बनवली होती आणि तीच केसांना लावून बसली होती. आता आंघोळीला जायचं तर सकाळ सकाळ या लाईटीला काय गोळा उठला होता काय माहीत. थोडा वेळ वाट बघितली लाईटीची आणि घेतला मग नाश्ता बनवायला. सुट्टी स्पेशल नाश्ता बनवायचा होता, पण आज काय माझं डोकं ठिकाणावर नव्हतं. काय बनवू तेच सुचत नव्हतं. मग म्हणलं साधं सोपं आपलं भाजी चपातीच बनवू, नाश्त्याला पण होईल आणि दुपारच्या जेवणाला पण. माझं आपलं स्वयंपाक बनवायचं चाललं होतं आणि हे दोघे पारुशे बसून टाइमपास करत होते. लाईट गेली होती ना, मग काय गिझर पण बंद होता, त्यामुळे आंघोळीचा झाला होता खोळंबा. आता तनुच्या पप्पांना आवडती तशी भेंडी खरपूस भाजून बनवली होती. आता तनुचे पप्पा मला बोलत होते, सुट्टीच्या दिवशी पण नाश्त्याला भाजी चपाती. मी तर काय करणार, लाईट गेली होती आणि मिक्सर पण चालवता येत नव्हता. नेमकं चपाती भाजी बनवून झाल्यावर लाईट आली. मग सगळेच लागले पटापट आपापल्या कामाला. आंघोळी पण झाल्या आणि नाश्ता पण झाला. घुमून फिरून सगळ्या गोष्टी लाईटीवर येऊन थांबत होत्या आणि ही लाईट नसली की हात मोडल्यासारखंच होतं.